अमरावती महानगर पालिका की सियासत में बड़ी हलचल देखने को मिल रही है। चुनाव परिणामों के बाद भाजपा सांसद अनिल बोंडे ने दावा किया है कि अमरावती में महायुति की सत्ता बनेगी और महापौर भी महायुति का ही होगा। उन्होंने बताया कि भाजपा, युवा स्वाभिमान संगठन और अजित पवार की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मिलकर सत्ता गठन को लेकर जल्द ही चर्चा करेंगे। महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम मी देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने घोडदौड कायम राखली आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा महापौर होतोय। ठाण्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचा महापौर होईल आणि 27 पैकी 19 नगरपालिकांवर महानगरपालिकांवर निर्विवाद बहुमत मिळालं आहे। अमरावतीमध्ये आपल्याला माहिती आहे की इथे जे लोकसंख्येचं प्रमाण आहे आणि मी वारंवार जी भीती व्यक्त करत होतो MIMच्या संदर्भात, काँग्रेसच्या संदर्भात, आणि ती भीती खरी ठरण्याची वेळ आलेली होती आणि तशाही परिस्थितीमध्ये अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणजे 25 नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्या खालोखाल मला असं वाटतं युवा स्वाभिमानचेही नगरसेवक आहेत 16, शिवसेना शिंदे गटाचे 4 नगरसेवक आहेत, 3 नगरसेवक आहे आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचे पण 11 नगरसेवक आहे। पण MIM आणि BSPचे मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आलेले आहे। MIM आणि काँग्रेसचे पहिल्यांदा निकाल लागले तेव्हा त्या भागामधून MIMची चांगली घोडदौड सुरू होती आणि आजचं जे चित्र आहे असं वाटतं की अमरावतीच्या जनतेने कौल दिला आहे की महायुतीच्या सगळ्या लोकांनी एकत्र यावं आणि अमरावती महानगरपालिकेचा विकास आणि सुरक्षितता द्यावी।